सो हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? मी रोहन पटेल आलपीन, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आहे संडे 7 डिसेंबर. काल महाप्रयाण दिन होता बाबासाहेबांचा आणि खूप जण रॅलीमध्ये गेले असेल, आंबेडकर चौकामध्ये गेले असेल आणि मस्त झालं असेल मेणबत्ती रॅली. आजचा संडे आहे आणि मी उठलो सकाळी लेट उठलो, कारण की रात्री लेट झोपलो मी थोडंसं, म्हणून लेट उठलो आणि नाश्ता वगैरे केला. मम्मीने नाश्ता बनवून दिला, पोहे वगैरे खाल्ले मी. त्यानंतर वरती आलो, गाणे वगैरे ऐकले, झाडू वगैरे मारला आणि थोडासा डान्स केला. आता बसलो मी विचार करून राहिलो काय करू. आजचा संडे आहे, तर मग मी विचार केला की चला बा शूट करा. मी आता 2-3 दिवसापासून ब्लॉग टाकून राहिलो, तर मला जरा चांगलंच वाटून राहिलं हे कॅमेऱ्यासमोर बोलणं, कारण की माझ्यासोबत जास्त मित्र माझे राहत नाही. सगळेजण कामावर असतात, कोणकोणत्या कामावर गेलेले आहे. आणि संडेचा आहे, मला आता बरं झालं, मला आता आठवण आलं आजचा संडे आहे, तर मी सॅम फुलेला कॉल करून बघतो, तो घरी असेल तर त्याला आज भेटतो मी. आणि 2-3 जणांना मला भेटायचं होतं, बरं झालं आठवण आलं, तर आता ते करू शकतो मी. पण मी म्हटलं होतं की बा कॅमेऱ्यासमोर यावं आणि काहीतरी बोलावं. तर आता कामं आठवण आले मला. संध्याकाळी बाहेर जाईल मी आणि माझे गाणे वगैरे राहिले आहे, पण मी स्कूलला आहे म्हणून एवढं काही टेन्शन घेत नाही आहे. तर तुम्हाला वाटत असेल माझे गाणे कधी येईल कधी नाही येईल, तर मी काही रॅप वगैरे काही सोडला नाही ना, तर मी डान्स सोडला ना मी रॅप सोडला. माझे दोन्ही पण चालू आहे आणि दोन्ही पण चालू आहे. कोणाला वाटत असेल की भाई कोणी मला ॲज अ डान्सर म्हणून माझ्या लाईफमध्ये आलं असेल, म्हणजे त्याने मला फर्स्ट टाईम डान्सर बनवून बघितलं असेल, तर त्याच्या दिमागात माझी तेच हवी आहे. आणि कोणी असे आहे. माझ्या मम्मीचा कॉल आला ना, मी तुम्हाला परत कॉल करतो, शाळेत मला सोडून द्यावं लागेल मम्मीला. मला म्हटलं होतं मी, माझ्या मम्मीचा कॉल आला ना, आता मला जावं लागतं मला सोडायला माझ्या मम्मीला. तर मी जातो भीमनगरला, सोडून येतो आणि बघतो इकडं सॅम वगैरे आहे. आता कॉल करतो मी माझ्या मित्रांना आणि बघतो काय सीन आहे. तर गाईज हे भीमनगर आहे आणि मी माझ्या मम्मीला इथं सोडून दिलं होतं. तर मला ऋतिक भेटला, मग म्हणते की तो आयलंड येणार आहे म्हणून इकडं, तर मी इथं थांबलो. तर परत गेलो असतो मी माझ्या हॉलवर आणि इकडे खूप क्राऊड आहे, इकडे खूप कचरा पडलेला राहते, खतरनाक काय बोलतो आहे, तर खूप कचरा पडला राहते. आणि बरोबर इलेक्शनच्या टायमिंग सगळे गड्डे खदून राहते. काही सरकार काम करत नाही, लोक काम करत नाही, पुरं ऑटो सिस्टम आहे. जोपर्यंत डोक्यावर त्यांच्या येत नाही तोपर्यंत काम काही करत नाही. एकदम खतरनाक भारताची प्रगती होत चाललेली आहे आपल्याला. आणि एकदम नगर बघा किती सुंदर दिसत असेल तुम्हाला. एक नंबर काम होऊन राहिलं. असंच या 5 वर्ष पण असंच होणार आहे सगळं काही, मला असं वाटते, दिसून राहिलं. आणखी लोक एवढे जागरूक झालेले आहे, त्यांना समजून राहिलं की कोणाला निवडून आणायचं आहे, कोणाला नाही आणायचं आहे. त्यांना एकदम समजलेलं आहे. एकदम पुरा शिक्षित संघटित झालेले आहे आपले लोक. एक नंबर. हा माझा भाऊ बाय. हा म्हणते आहे का, हाय बोलते, हाय बोललं, हाय बाय बाय. हे आमचे रविभाऊ होते, इथंच राहते भीमनगरमध्ये. तर तो त्यांचा मुलगा होता, मस्त दिसतो तो, एकदम क्यूट. त्याच्या मम्मावर गेला तो पूर्ण, जसं मी माझ्या मम्मावर गेलो, अशा प्रकारचा आहे. आणि मी वाट बघत आहे. मी काय सांगत होतो तुम्हाला, विसरलो की बा जनता फुल जागरूक झालेली आहे. त्याला माहीत आहे की कोणाला आणायचं आहे, कोणाला काय नाही आणायचं आहे. आता येणाऱ्या 10-15 वर्षात आपला भारत तर एकदम खतरनाक, ते म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, विश्वगुरू बनणार आहे. ह्या 5-10 वर्षात भारत डायरेक्ट विश्वगुरू, मी सांगतो तुम्हाला. तर पाहू आपण. आता माझा मित्र येऊ राहिले, कोण आहे मला वाटते, त्याच्यात भूषण गांधी असेल. आयलंड तर 2च जण आहे म्हणा. आणि तुम्हाला स्टुडिओ पण दाखवतो इकडं भीमनगरमधला, माझ्या भावाचा. एक नंबर स्टुडिओ बनवला आहे त्याने. एडिटिंग तिथं होते. तुमको दिखाता हूँ मैं, बने रहो आप मेरे व्लॉग में. क्या चल रहा है? बस भाई बहुत बढ़िया. क्या बता तू, तेरे ब्लॉग तो बहुत खतरनाक चल रहे हैं. देख रहा क्या? धन्यवाद. मैंने कल प्रतीक का ब्लॉग भी देखा. अच्छा, प्रतीक का ब्लॉग तो मैंने देखा ही नहीं. विपश शर्मा वाला, नहीं तूने कमेंट किए उस पे? अच्छा हाँ, वो वाला देखा मैंने. विपश शर्मा अच्छा, वो तो वाला बहुत पुराना था. वो जैसे आता है ऐसे कैमरे पे भाई मेरे को इतना हंसी आया वाला.
मस्त है, उधर मजा किया उसने। अपने को भी जाना पड़ेगा ऐसा विपश्यना के लिए। अभी ऋतिक से मिलते हैं, लेट्स गो। अपन हाँ उधर चलते हैं, मैंने पब्लिक को बताया कि उधर हॉल है करके, हॉल नहीं सॉरी स्टूडियो है करके। स्टूडियो, अपना स्टूडियो है ना, वहाँ पे जाना है। स्टूडियो पे वहाँ पे एडिटिंग का वर्क होता है अपना। ये सो लेट्स गो। भूषण नहीं आया तेरे साथ में? नहीं, भूषण नहीं आया अभी। भूषण शायद थोड़ा बिजी है वो। ओके, मतलब अकेला आहे? मैं अकेला आया हूँ। चल ठीक आहे, Let's लेट्स go. गो। गाईस अशा प्रकारचं काहीतरी स्टुडिओ आहे. आता दरवाजा बंद करूया. हा लॅम्प आहे, ही स्क्रीन आहे, ही CPU, ते बाबासाहेब आणि गौतम बुद्धाचे फोटो आहे आणि असं इथे पण बुद्ध आहे आणि आयलन प्रतीक पाहिजे होता. दिगरेली डॉल्फिन ए दिगरेली डॉल्फिन इथं आहे. आता हा कम्प्युटर चालू करायला लागेल. आम्ही गाणे वाणे ऐकतो आणि थोडं चिल करतो. आता संडे आहे तर संध्याकाळी काहीतरी पार्टी वार्टी करू. बघू सॅम जर आला तर थोडंसं पाहिजे संडेच्या दिवशी. चलो फिर रखता मैं अभी. तर गाईज आम्ही थोडंसं बोललो, माझे मित्र वगैरे आले होते, आम्ही गोष्टी केल्या आणि आता मी चाललो घरी. आम्हाला भूक लागली होती तर आम्ही इकडे बघून राहिलो कोणती गाडी वगैरे आहे का चालू. तर आज सगळ्या गाड्या बंद दिसून राहिल्या आणि हा माझा भाऊ आलन. ये भाई मग तू आता बाय. मी पण जातो कायच घरी आणि हा व्लॉग बघू समोर कुठंपर्यंत जाते. तुम्ही बनले राहा. तर गाईज मी आता घरी आलेलो आहे. माझ्या मोबाईलमध्ये काहीच चार्जिंग नाही आहे. तुम्ही बघू शकता मी मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे आणि मी घरी येत होतो. आयलनला बाय करून दिलं. तिकडे आम्ही गोष्ट वगैरे केल्या. आयलनला मी नवीन माझं गाणं पण ऐकवलं. ड्रिल आहे, मेलोडिक ड्रिल, तुम्हाला माहीतच पडून जाईल ते गाणं. आणि बस आता मी घरी येत होतो आणि घराची चाबी उघडली आणि मग माझ्या दिमागात एक बीट चालू झाली. मग मी जस्ट त्याला माझ्या हिपहॉप करू राहिलो मी, हिपहॉप जगू राहिलो मी, हिपहॉप करू राहिलो मी, हिपहॉप जगू राहिलो मी. मी आज विचार करत होतो की बघ कशाचा व्लॉग करा आणि जस्ट मला हे भेटलं तर मी तुम्हाला सांगतो की गाणे कसे बनत असते. तर हे हुक आहे आणि मी ट्राय करतो की याचं पूर्ण गाणं तुम्हाला बनवून दाखवतो आणि कशा प्रकारचं गाणं बनते तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. लिहिणं चालू आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर गाईज मी आता बनवतो आहे फ्युजन. मी इथे आहे, ते मिळवणार आहे तिथे आहे आणि समोर पाहत राहा तुम्ही. हे बघा असं करावं लागते आम्हाला. डान्स पाहा लागते, गाणे डाउनलोड करावं लागते, फ्युजन बनावं लागते. फ्युजन जर आवडलं नाही मॅडमला तर परत बनवावं लागते आम्हाला. हा ना हेच घ्यायचं का ना. काहीच माझं झालेलं आहे वर्क सगळं. आता तुम्हाला दाखवतो मी. इथे मला गाणं पाठवायचे आहे मृणालला. कुठं गेले ते गाणे सगळे सेमी क्लासिकल. शेतकरी असे 3 गाणे बनवले. 4थं गाणं उद्या बनवेल. आणि हे पुस्तक आहे गीत चतुर्वेदीचं, अधुरीची जो का देवता. मस्त मस्त टॉपिक्स आहे याच्यामध्ये. तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही बिलकुल घेऊ शकता. आणि मी माझं काम करून टाकतो. आणि आजचा व्लॉग आणि आजचा व्लॉग आज आपण इथेच एंड करूया. तर भेटूया उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, पीस आउट, गुड नाईट.